हॅलो, आज बनवणार आहोत एक छानशी सोपी आणि अगदी चविष्ट पौष्टिक रेसिपी काकडीपासून। काकडीच्या दोन्ही टोकाला ना कट करून घेतल्यानंतर त्याच टोकांनी ह्या काकडीची ही टोकं कापलेली घासून घेते, कारण की ना कडवटपणा असलेले जे कंपाऊंड असतात ना ते सगळे ह्या टोकापाशी येतात। मग जेव्हा हे सगळे असे बाजूबाजूने फेसा टाईपमध्ये बाहेर येतात ना, तर ते अशी घासून झाल्यानंतर एकदा पुन्हा काकडी स्वच्छ क्लीन धुवून घ्यायची, म्हणजे जास्तीत जास्त कडवटपणा असलेले कंपाऊंड निघून जातात। हे जो बाजूचा जमा झालेला फेस होता ना तो। आता ही स्वच्छ धुवून घेतलेली काकडी बारीक किसणीने किसून घेतली आहे। आता हा जो किस आहे ना, हा सर्वच्या सर्व मी एका बाउलमध्ये घेणार आहे आणि हा जो पूर्णच्या पूर्ण काकडीचा किस आणि त्याचं पाणी सुटलं आहे ना, तो सगळा आपण घेणार आहोत, पाणी काढून नाही टाकणार आहोत त्याचं। तर या पाण्यात सगळं ही किसलेली काकडी एका बाउलमध्ये घेते आहे मी। आणि आता बघा, तुम्ही बघू शकता किती पाणी झालं आहे त्याचं, एकाच काकडीचं एवढं पाणी। हिंग यामध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, काय काय आवडतात ते मसाले। मी हळद, हिंग, जिरे टाकलं आहे। आता टाकते आहे कोथिंबीर, आलं आणि लसणाची पेस्ट, यामध्ये मिरची नाही आहे। चवीनुसार मीठ आणि आता पिठं टाकून घेणार आहे। तर तांदळाचं पीठ टाकलं आहे, नाचणीचं पीठ टाकलं आहे, यामध्ये गव्हाचं पीठसुद्धा खूप छान लागतं। तुम्ही कुठलीही वेगवेगळी पिठं घेऊ शकता, ज्वारीचं वगैरे, भाजणीचं पीठ घेऊ शकता। आणि मसाल्यांमध्ये सुद्धा मिरची पावडर, घरगुती मसाला, कुठला अजून तुमचा गरम मसाला असेल तो चवीनुसार तुम्हाला आवडतं ते सर्व मसाले घेऊ शकता। यामध्ये वरून पाणी आपण ॲड अजिबात करणार नाही आहोत। काकडीला जे सुटलेलं पाणी आहे त्याच पाण्यामध्ये हे पीठ, म्हणजे आता त्या पाण्यामध्ये अजिबात वरून पाण्याचा वापर न करता जेवढी पिठं तुम्ही टाकून भिजल्या जातील बऱ्यापैकी चांगले, एवढंच पीठ घ्या आणि भरभरून कोथिंबीर, मस्त होतात हे, कोथिंबीरमुळे छान स्वाद उतरतो। आणि आता लोखंडाचा तवा आहे म्हणून मी आधीच तेल व्यवस्थित सगळीकडे लावून घेणार आहे। तेल छान बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये, तसंही हे पीठ थोडंसं पातळच असतं त्यामुळे थापून वगैरे टाकणं एवढंही कडक नाही आहे, तर चमच्यानेच पसरून छानपैकी याचे थालीपीठ टाकता येतात, मस्त होतात एकदम। चवीला एवढे भारी लागतात ना, काकडीचा तो एक वेगळा फ्लेवर असतो, तो एवढा छान उतरतो। आणि आपण वरून पाणी ॲड करतच नाही आहोत, त्या काकडीच्याच पाण्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट्ससुद्धा मिळतात आपल्याला। आणि छान आहे ना, कारण उन्हाळ्यामध्ये तरी काकडी सॅलडमध्ये वगैरे खाण्यात येते, पण मोस्टली पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला होऊ नये वगैरे म्हणून मोस्टली लहान मुलांना किंवा मोठीही माणसं काकडी खाणं टाळतात बऱ्याचदा। तर अशा परिस्थितीमध्ये हा पदार्थ अतिशय उत्तम आहे। आदूला या थालीपीठसोबत दही आवडतं। आजची रेसिपीच आदूसाठी आहे, तिला टिफिनला द्यायच्यात मला हे छानसे गरम गरम थालीपीठ काकडीचे, तर त्यामुळे मी तिला आवडणारं दही आणि त्यामध्ये 2 चमचे जॅगरी पावडर टाकली आहे सोबत खायला। असे तयार होतात आपले छानसे हे काकडीचे थालीपीठ, खूप छान लागतात चवीला, खरंच खूप छान आहेत, पौष्टिकसुद्धा आहेत, लहान मुले देखील आवडीने खातात। डब्याला तुम्ही नेऊ शकता। हे गरम तर अतिशय छान लागतात, पण हे जसे जसे थंडे होतील तसेही खूप छान लागतात। त्यामुळे थालीपीठ गरमच छान लागतं असं जिथे म्हटलं जातं, ते काकडीचे थालीपीठ थंडेसुद्धा तेवढेच छान लागतात असं मी म्हणेन। थँक्यू। असा हा तयार झाला आजचा टिफिन, तुम्ही ट्राय करा नक्की। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग आजची रेसिपी तर झाली आहे। जाता जाता तुम्हाला आठवण करून देते, आता नवरात्री येणार आहेत बरं का। नवरात्रीमध्ये काही जण 9 दिवसांचे उपवास करतात, तर अगदी 9 दिवसांना पुरून उरतील एवढ्या छान छान चविष्ट रेसिपीज चॅनलवरती आहेत। प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पहिल्यांदाच मी एक लिंक पिन करून ठेवेन, ती पण तुम्ही बघू शकता। उपवासाचे पदार्थ, कचोरी, ढोकळा, पूर्ण उपवासाची थाळी, भाकरी, चटणी, भरपूर पदार्थ आहेत।